रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे खरा परोपकार काय असतो त्या संदर्भामध्ये आजचा हा भाग आहे. यावर तुकाराम महाराजांचा अभंग आधारासाठी आपण घेतलेला आहे. जे का रंजले गांजले त्यास म्हण जो आपुले तोचे साधो ओळखावा. देव तेथेची जाणावा दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी तोचे साधो ओळखावा. तुका म्हणे सांगू किती तोचे भगवंताचे मूर्ती तोचे साधो ओळखावा. यावर मार्मिक दृष्टांत तो महत्त्वाचा प्रेरक असतो. तात्पर्यार्थापर्यंत संपूर्ण व्हिडिओ ऐकत चला, म्हणजे आपल्याला चांगलं समजेल आणि ते रुचेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन एकदा आपल्या गाडीमधून संसदेच्या अधिवेशनासाठी चालले होते. जाता जाता रस्त्याच्या कडेला चिखलामध्ये एक डुक्कर फसलं होतं, रुतलं होतं आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं, धडपडत होतं, पण त्याला ते शक्य होत नव्हतं. आणि ते असं धडपडत असताना यांची तिकडे नजर गेली, लिंकनची. त्यांना त्याच्या धडपडण्याची आणि त्या कासावीसपणाची दया आली. दयार्द्र अंतःकरण जे असं असतं ना, ते लगेच त्याच्यावर अंमल करतात. काही कठोर अंतःकरणाचे असतात, तो भाग आपला आजचा नाही आहे. दयार्द्र अंतःकरण कसं असतं, आणि तोच खरा मोठ्यांचा मोठेपणा आहे. त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबायला सांगितलं. बाजूला घे गाडी, त्या डुकराच्या जवळ घे. आणि ते स्वतः गाडीमधून खाली उतरले आणि ज्या ठिकाणी ते डुक्कर धडपडत होतं त्या ठिकाणी जाऊन असं त्याच्याकडे पाहिलं. त्या डुकराने पण त्या लिंकनकडे पाहिलं. त्यांची दृष्टादृष्टी झाली. प्राण्यालासुद्धा समजतं की हा आपल्याला आधार द्यायला आलेला आहे, हा आपला मारक नाही आहे, हा आपल्याला तारण्यासाठी आलेला दिसतो आहे. त्यांना पण तितकी सायकोलॉजी असते. आणि मग त्यांनी डुकराने ओळखलं की हा आपल्याला काहीतरी आधार देण्यासाठी आला आहे की काय. आणि अडचणीत असणारा कोणताही प्राणी असो, तो जवळ एखादा माणूस आला की त्याला वाटतं आपण याचा आधार घ्यावा. म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार. आता हात लिंकनी एवढा मोठा तिथे जवळ गेला आणि मग त्याने असे हात पुढे केले लिंकननी. त्या डुकराने ओळखलं याच्या हातात काही काठीबिटी नाही, हा मारक नाही, आपल्याला आधार देण्यासाठी हात पुढे करतो आहे. आणि मग त्या डुकराने पण असं धडपडून आणि त्याने बरोबर त्या लिंकननी त्याचे दोन पुढचे पाय धरले आणि बरोबर अलगद त्याला बाहेर काढलं. ते तर धडपडत होतं ना, ते त्याचा चिखल लागलेला होता सगळ्या अंगाला. तर त्या बाहेर काढण्यामध्ये कपडे पण त्याचे भरल्या गेले लिंकनचे. आणि त्या डुकराला बाहेर काढून ठेवल्याबरोबर त्याने असं नजर पाहिली, याची नजर पाहिली, जणू काय त्याने कृतज्ञता व्यक्त केली त्या डुकराने. आनंदी होऊन ते पळालं, तिथून धुमाट गेलं ते निघून. लिंकनला आनंद वाटला. आणि स्वतः कामाचा आनंद असतो ना, तो काय वेगळा असतो. आणि मग झालं, तिकडे त्यांना अधिवेशनासाठी जायचं होतं, वेळ झालेला होता. याच्यात बरेच 10-20 मिनटं गेले. आणि मग लिंकन डायरेक्ट त्या सभास्थानी गेले अधिवेशनाच्या. लोकांनी पाहिलं की अरे, हे राष्ट्राध्यक्ष, एवढ्या मोठ्या प्रगत राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष, आणि हे कपडे बिपडे त्यांचे भरलेले आहेत, काय ॲक्सिडेंट झाला का काय मध्ये, म्हणून ते त्यांना चिंता आणि कुतूहल दोन्ही पण निर्माण झालं.
आणि मग ते लिंकनला विचारायला लागले, साहेब काय झालं, काय गाडी उलटली का, काय काय झालं, काय हे कपडे सगळे तुमचे भरलेले वगैरे आहेत. तर तो म्हणला, काय नाही हो, आपला वेळ झाला, काम तुम्ही सुरू करा. काय नाही कसं म्हणल्या हो, तुमचे सगळे कपडे भरलेत आणि असं कसं काहीतरी झालेलं आहे. काही नाही म्हटला, एक येता येता रस्त्याने मला एक डुक्कर रुतलेलं दिसलं, एका चिखलामध्ये फसलेलं होतं आणि ते धडपडत होतं. आणि ते धडपडत असताना मला दुःखाच्या वेदना होऊ लागल्या. माझं अंतःकरण असं जरा हललं की अरे, या प्राण्यावर दया करायला पाहिजे. आणि म्हणून मी त्याला चिखलातून काढलं आणि काढून बाहेर ठेवल्याबरोबर त्याने कृतज्ञता सारखं पाहिलं आणि ते निघालं. मला बरं वाटलं. आणि म्हणून अरे बापरे, म्हणले केवढं मोठं तुम्ही कार्य केलं. म्हणजे भूतदया जी म्हणतात ना, ते तुमच्या अंतःकरणात आहे. संतांसारखं तुमचं अंतःकरण आहे म्हणाले. दया करणे जे पुत्रासी तीच दास आणि दासी. याच्याही पेक्षा पुढचं इतर डुकरासारखा जो ज्याला आपण नीच प्राणी समजतो, त्याच्यावर सुद्धा भूतदया, प्राणीदया त्या लिंकननी केल्याबद्दल मग ते प्रशंसा करायला लागले लिंकनची. अहो, एवढा मोठा माणूस म्हणले, केवढं तुम्ही परोपकार केला आहे का लहान याच्यावर, तुमचा संतासारखा. तो म्हणले, अहो जास्त स्तुती नका करू, लोकेशना म्हणून मला चढवू नका. मी माझं दुःख हलकं केलं आहे. मी त्या डुकरावर दया नाही केली, उपकार नाही केला. ते त्याची फजिती पाहत असताना मला जे दुःख होतं ना, दुःख होत होतं, वेदना होत होत्या, त्याला काढल्यानंतर त्या माझ्या वेदना गेल्या आणि ते पळाल्यानंतर मला जो आनंद झाला, म्हणजे मी माझ्या वेदना कमी केल्या, त्याच्यावर उपकार केलेला नाही आहे. तेव्हा विनाकारण माझी स्तुती करू नका. तर डुकराला पाहून माझ्या वेदना गेल्या ना, तर ते माझ्या वेदना घालण्यासाठी मी ते केलेलं आहे. तेव्हा केवढा मोठा सिद्धांत अब्राहम लिंकनने मांडलेला आहे. आणि हाच सिद्धांत वेदांतशास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये अनेक ठिकठिकाणी आलेला आहे की प्रत्येक माणूस जो दुसऱ्यावर म्हणतो की मी दया केलेली आहे, मी तुझ्यासाठी हे सगळं करतो आहे, असं जे दाखवतो, तर तो सिद्धांत सत्य नाही आहे. हे लिंकनच्या त्या एका आचरणातून दिसून येतं. म्हणजे एक नंबर लिंकनचा हा तत्त्वज्ञानाचा त्या वागण्यामधून दिसून येतो. तो सिद्धांत असा आहे वेदांतशास्त्रातला की नवारे आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. अरे बाबा, आपल्या आनंदासाठी आपल्याला वस्तू प्रिय असतात, वस्तूसाठी वस्तू प्रिय नसते किंवा माणूस प्रिय नसतो. पत्नी पत्नीसाठी प्रिय नसते, तर ती आपल्यासाठी प्रिय असते. उदाहरणच सांगायचं झालं तर एका स्त्रीला तिचा पती नेहमी असं सांगायचा की मी तुझ्यासाठी हे सगळं करतो आहे, सगळे नोकरी करतो आहे, काय करतो आहे, हे बघ 1200 रुपयाची साडी आणली तुझ्यासाठी. पण ती पत्नी तत्त्वज्ञानी होते. हा सिद्धांत तिला माहिती होता की कोणी कोणावर उपकार करत नसतं, तो स्वतःच्या आनंदासाठीच ते करत असतो. मग ती म्हटली, ठीक आहे, माझ्यासाठी तुम्ही साडी आणली ना, तर ठीक आहे, धन्यवाद, असं म्हणून तिने ती साडी पेटीमध्ये कुलूप लावून ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती. पंचमीचा फेर धरायला सगळ्या बाया जमल्या आणि हिने मात्र त्या दिवशी साडी घातलीच नाही. नेहमीचं असणारं जे साधं लुगडं होतं ते घातलं आणि गेली. हा लांबून बघत होता, इतरांच्या स्त्रियांनी भारी भारी साड्या, आणि आमची बघ आहे, मी एवढी मोठी साडी आणली आणि मला कसं दिसतं हे. त्याला वेदना व्हायला लागल्या. बळच त्याने ते सहन केलं आणि तो फेर धरला, बायाने सगळं झाला. समारंभ संपल्यावर लांबून हा पाहत होता बाकीच्या स्त्रियांची सगळी साड्या, आणि ही आपली अशीच गेली साडी आणूनसुद्धा. याला वाईट वाटलं. घरी आल्यावर त्याने तो प्रश्न विचारला, म्हणले का गं, तो आज साडी का नाही घातली, आज केवढा मोठा सण, आणि त्या बाकीच्या स्त्रियांनी घातल्या. आणि ते म्हणलं का, माझी साडी आहे ना, मी घालीन नाही तर नाही घालीन, माझ्यासाठी आणली तुम्ही म्हणता ना, आणि तुझ्यासाठी मी करतोय, तुझ्यासाठी करतोय, माझ्यासाठी करत असेल तर मला बरं वाटेल तेव्हा घालीन. नाही नाही, पण मला नाही ना बरं वाटत म्हणले त्या सगळ्या स्त्रियां, मला बरं वाटलं असतं ना. म्हणले म्हणजे तुम्हाला बरं दिसण्यासाठी, बरं वाटण्यासाठी तुम्ही ती आणलेली आहे, माझ्यावर उपकार करता असं समजू नका. नेहमी तुमचं जे आहे ना,
हे सत्य नाही आहे. तुम्हाला बरं वाटावा म्हणून तुम्ही ते केलं आहे. तुम्ही सतत माझ्यासाठी किंवा आपण दुसऱ्यासाठी करतो असा सिद्धांत नाही आहे. हे एक उदाहरण, असे अनेक उदाहरणं 15 उदाहरणं सांगितलेली आहेत शास्त्रकारांनी. त्यातलं आणखीन एक सांगतो. एक श्रीमंत माणूस आपल्या 30-40 लाखाच्या गाडीमधून प्रवास करत असताना चौकामध्ये ते भिकारी असतात ना, आणि ते कपडे फाटलेले वगैरे, तर त्या श्रीमंत माणसाला ते फाटलेले कपडे आणि त्याची दया आली. तर तो गाडी थांबलेली होती, त्यांनी 500 रुपयाची नोट काढून त्या भिकाऱ्या पोराच्या हातात दिली. हे बघ म्हणले, हे बरं दिसत नाही, तो सगळे फटके कपडे आणि ती तुझं दयनीय अवस्था, हे 500 रुपये घे आणि उद्या चांगले मस्तपैकी कपडे शिवून आण आणि मला तो दिसला पाहिजे. तुला मी आणखीन 500 देईन, पण उद्या चांगले कपडे घालून तुम्हाला दिसला पाहिजे. आणि मग त्याने त्या मुलाने काय केलं, दुसरे 500 मिळणार म्हणून रातोरात कपडे बिपडे मस्त शिवले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या चौकामध्ये आला. साहेब रुटीनप्रमाणे कंपनी जायचं होतं, त्या तोच रस्ता होता. ते आले आणि पाहिलं तर साहेब, तर त्याने ते सुंदर कपडे ते पाहिलं आणि ते पोरगं आलेलं पाहिल्यावर त्याला जरा बरं वाटलं. अरे म्हणलं, तू कालचाच का रे? म्हणलं, साहेब तुम्ही नाही का 500 रुपये दिले, आता बघा मी कसा दिसतोय. तर म्हणला, आता मला बरं वाटलं, हे घे आणखीन 500. तर म्हणला, आनंद झाला, आनंद उड्या मारायला लागला. ते आनंदी झाल्यावर यालाही आनंद झाला, कारण काल परवा त्याला ते बरोबर दिसत नव्हतं, वेदना होत होत्या आणि त्याने ते केल्यावर त्याच्या वेदना नाहीशा झाल्या, त्याला आनंद झाला. बरं वाटण्यासाठी तो करतो आहे. बेकार्याला बरं वाटावं ते तर झालाच भाग, पण याला बरं वाटावं हा माणूस विसरून जातो. म्हणजे आपला जो पार्ट आहे, भाग आहे, तो माणूस विसरतो आणि मी त्याच्यासाठी करतो, त्यासाठी मी जीव देतो, त्यासाठी मी जीवापाड कष्ट करतो. हे फारसं बरोबर नाही. तेव्हा आपल्याला बरं वाटावं म्हणून मनुष्य करत असतो. पैशावर आपण प्रेम करतो, पैशासाठी करतो का आपल्यासाठी करतो? नाही, पैशाला बरं वाटावं म्हणून म्हणले मी पैशाला जपतो, पैशावर प्रेम करतो. खोटं आहे. आपल्या कामाचे तर आपल्याला बरं वाटावं म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करतो, त्याला आपण जपतो आणि असा पाया काय पडतो, तरा काय करतो, त्या पैशाला कळत पण नाही आहे ते. मोठी नोट सापडी का असा पाया पडतो, हळूच कशाचा आनंद वाटतो त्याला. पैशावर प्रेम करतो, आपण आपल्यासाठी प्रेम करतो. हे लक्षात ठेवा, शास्त्रातला महान सिद्धांत आहे. असे अनेक सिद्धांत तुम्हाला घर बसल्या आम्ही सांगतो आहे. मन आणि कान तृप्त होतील असे काही शास्त्रीय सिद्धांत असतात, असे काही संतांचे विचार असतात. आता हाच अभंग पाहणा तुकाराम महाराजांचा, जे का रंजले गांजले. आणि उदाहरण तुम्हाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनचं दिलेलं आहे. तर या चरित्रातून काय आपल्याला बोध होतो हे आपण लक्षात घेत चला. याच्यातून असा बोध होतो की एवढा मोठा तो अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष, एका प्रगत राष्ट्राचा, पण तो दयाळूपणा त्याच्या ठिकाणी, परोपकार वृत्ती दिसून येते, तो दयाळू वृत्ती दिसून येते आहे आणि त्याच्या ठिकाणी उदारपणा, औराती दिसून येत आहे आणि वेळेचं भान राखतो आहे असं दिसून येत आहे की एवढे कपडे भरले असताना सुद्धा तो कपडे बदलायला, भारी भारी कपडे मिनिस्टरसारखे घालायला तो गेला नाही मेकअप रूममध्ये. नाही, त्याला तसं करता आलं असतं की अर्धा तास लेट होऊ द्या, मी कपडे बदलून येतो, आणि तो जॅकेट वेकेट घालून असं वगैरे गेला असता. आपले पुढारी सगळे लोक करतात तसं हे करता आलं असतं त्याला, पण त्याने ते केलं नाही. सभेचा वेळ झालेला आहे आणि माझ्या कपड्यावरून सभा थांबता कामा नये. कपड्यावर सभा अवलंबून नाही आहे, तर माझी गुणवत्ता हे पण त्याने दाखवून दिलं की वेळेचं भान. वेळेत बरोबर सभा सुरू झाली, कपड्यावर सभा अवलंबून नसते. वेश असावा बावळा, अंगी असाव्या नाना कळा, हे पण त्याने दाखवून दिलं म्हणजे त्याने मुद्दाम नाही, तर ते त्याच्या स्वभावात असतं. असं स्वभावात काही सद्गुण आणा, त्यातून आपली प्रेरणा घ्या. प्रत्येक दृष्टांत, प्रत्येक वाक्य, प्रत्येक अक्षर बोधप्रद असतं आणि ते ऐकत चला. हळूहळू आपलं जीवन तसं घडत जातं, आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपण एका आनंद आणि ज्ञानाच्या जीवनामध्ये प्रवेश करतो आणि तो आनंद, त्यालाच ब्रह्मानंद, त्यालाच आत्मानंद असं म्हणतात. अखंड आनंदामध्ये डुंबत राहण्यासाठी ज्ञान ऐकत चला. हा ज्ञानाचा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा
आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.